आमदार निलेश लंके हे आज तुळजापूरच्या दर्शनासाठी निघालेले आहेत आणि ठिकठिकाणी त्यांचं जे आहे प्रत्येक गावामध्ये स्वागत होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। आपण जर या ठिकाणी बघितलं तर वेगवेगळ्या पद्धतीचे बॅनर्स जे आहेत तर ते या ठिकाणी लागल्याचं एकंदरीत पाहायला मिळत आहे। आता सध्या आपण रुई छत्तीस या गावामध्ये आहोत आणि या ठिकाणी जर बॅनर जर बघितलं तर वस्तादाचा पहिला डाव अशा आशयाचा बॅनर आहे आणि त्यावरती शरद पवार यांचा फोटो जो आहे तर तो बघायला मिळतो आहे। जोरदार स्वागत गावकऱ्यांकडनं होत आहे। काय एकंदरीत आपण सांगाल, गावकऱ्यांकडनं मोठं भव्य स्वागत होतंय, आपण आज तुळजापूरच्या दर्शनासाठी जातात। मी तुळजापूर या ठिकाणी देवदर्शनाला जात असताना म्हणजे गावातून निघल्यापासून प्रत्येक गावागावात त्या ठिकाणी उत्स्फूर्तपणे प्रत्येकाने स्वागत केलेलं आहे। म्हणजे असं गाव नाही का त्या गावात स्वागत झालं नाही। म्हणजे अतिशय चांगल्या पद्धतीचा लोकांचा एक जनतेचा कौल दिसतोय की आता तुम्ही काहीतरी आता निर्णय घेऊन या पुढील काळातली लढाई आता जिंकण्यासाठी लढवणं गरजेचं आहे, असं हे जनतेचा सूर दिसतोय। आपण काल म्हटलेलं होतं जनतेचा सूर आपण जाणून घेत आहात, या सुरातून आपण काहीतरी वेगळा निर्णय पुढे घेऊ शकतो काय? नाही तेच पाहतो ना, आता मी चाललोय आता तुळजापूर पर्यंत। आता प्रत्येक गावागावात हे काय लोकांना कुठून कळालं मी येतोय का काय नियोजन का तरी माझा नियोजित कार्यक्रम मी एक 8:30-9ला निघणार होतो, पण मला त्या ठिकाणी उपोषण काही ठिकाणी होते त्यामुळे उशीर झाला। तरी पण पहा ना, आता 2:15 वाजले तरी रुई छत्तीस गावात इतके लोक उत्स्फूर्तपणे पाहायला मिळतात। प्रत्येक गावात मागं पण पाहिलं देखेंगे आगे कुछ कुछ होता है। नक्कीच अतिशय सूचक असं वक्तव्य जे आहे ते आमदार निलेश लंके यांनी केलेलं आहे। कॅमेरा पर्सन प्रसाद सह सुनील मुंगळ, एबीपी माझा, अहमदनगर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।